रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानोबरांच्या दृष्टीने आणि एकंदरीतच वाङ्मयामध्ये आगळा वेगळा ग्रंथ आहे. किंबहुना वेदापेक्षाही ज्याची योग्यता उच्च प्रतीची मानावी असा हा ग्रंथ आहे. त्याचं कारण असं आहे, वेद हा संस्कृतमध्ये आहे, गीता संस्कृतमध्ये आहे, परंतु अधिकाराचा विचार करता असं आपल्या लक्षात येईल की वेदाचा अधिकार फक्त त्रैवर्णिकांना आहे, बाकीच्यांना स्त्रियांना आणि शूद्रातिशूद्रांना या ग्रंथाचा अधिकार नाही आहे. परंतु गीतेच्या बाबतीमध्ये जर वर्णन केलं तर या ग्रंथाचा अधिकार सर्वांना आहे. श्रियो वैश्या सथा शूद्रास्तेपी अंती परांगतीम असं गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून गीता हा ग्रंथ जो आहे तो त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आणखी महत्त्वाचा भेद मला थोडासा सांगावा लागेल. वेद कधी निर्माण झाला, कसा निर्माण झाला याची कल्पना बहुधा आपल्याला असेलही. वेद कधी निर्माण झाला? भगवंत क्षीरसागरामध्ये शयन करत असताना त्यांच्या निश्वासातून म्हणा, त्यांच्या घोरण्यातून म्हणा, वेदाचा जन्म झालेला आहे. तसं भगवंत निद्रित अवस्थेमध्ये असताना त्यांचा प्रश्वास म्हणा, त्यांचं घोरणं म्हणा, त्यांचं बरळणं म्हणा, हा जर आपण वेद मानला तर ज्यांनी जागेपणामध्ये शुद्धीवर राहून सर्व गोष्टीचा सारासार विचार करून ज्या ग्रंथाचं प्रतिपादन केलं तो ग्रंथ म्हणजे गीता आहे. ज्ञानोबराय सांगतात, भगवंताचं मनोगत सांगताना सांगतात, तैसे सर्वज्ञ ही मिया सर्व ही निर्धारुनिया निके हो येते धनंजया सांगितले तुझ. भगवंत सांगतात तसा मी सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ शब्दाचा अर्थ काय? सर्व जाणणारा. कोण काय करतंय, कोण कुठं करतंय, कसं करतंय, काय करतंय हे भगवंताला सर्व कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. जसं आपल्याकडे आता मोबाईलचा जमाना आहे. मोबाईल असा डिव्हाइस आहे की मोबाईल आपल्या खिशात असतो, आपण रिचार्ज करतो, आपण त्याचा वापर करतो, परंतु कोण कुठं बोलला, कसा बोलला, कुठल्या नंबरला फोन केला, किती वेळ बोलला, हे सर्व कंपनीला तिथं त्याची नोंद असते. बरोबर का? तसं आपण सुद्धा कोणाशी काय व्यवहार केला, कसं बोललो, एवढंच नाही, आपल्या मनात कधी काय विचार आले याची नोंद कुठं होते? तिथं होते. म्हणून तो परमात्मा जो आहे तो सर्वज्ञ आहे. भगवंत सांगतात तसं मी सर्वज्ञ आहे. तैसे सर्वज्ञ ही मिया सर्व ही निर्धारुनिया. सर्व गोष्टीचं निर्धारण करून निके हो येते धनंजया सांगितले तुझ. जे माझ्या बुद्धीला निक अर्थात योग्य वाटलं, हे अर्जुना
हे धनंजया, मी तुला त्या गोष्टीचं प्रतिपादन केलेलं आहे, मी तुला ती गोष्ट सांगितलेली आहे. याचा अर्थ असा आहे की भगवंताने जागं राहून विचारपूर्वक ज्या ग्रंथाचं प्रतिपादन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये शास्त्र शुद्धता आहे, तो ग्रंथ म्हणजे गीता आहे. म्हणून मी सांगितलं तुम्हाला की वेदापेक्षाही काही पावलं पुढे गेलेला ग्रंथ जर कुठला असेल तर तो गीता आहे. अधिकाराच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्ञानोबांनी वर्णन केलं. वेद संपन्न होये ठाई परी कृपणू ऐसा आणू नाही, जो कानी लागला तिही वर्णाच्याची. एरा भव व्यथा ठेलिया श्री शूद्रादिका प्राणिया, अनवसरू मांडुनिया राहिला असे. मज पाहता ते मागी लवणे, फेडावया गीतापणे, वेदू वेठला भलतेने सेव्य व्हावया. ज्ञानोबा सदात वेद हा संपन्न आहे. वेद संपन्न होय ठाई. ठाई ठाई या शब्दाचा अर्थ मूळचा. वेद हा मूळचा संपन्न आहे. काही माणसं नंतर संपन्न बनतात, अगोदर विपन्न असतात. काही माणसं अगोदर संपन्न असतात, नंतर विपन्न बनतात. परंतु वेद हा मूळचा संपन्न आहे. म्हणून वेद संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा आणू नाही. ज्ञानोबा सांगतात, परंतु त्याच्यासारखा कंजूस कोणी नाही आहे, त्याच्यासारखा कृपण कोणी नाही आहे. काय कृपणता आहे वेदामध्ये? वेदाने काय कंजूशी केली? जो कानी लागला तिही वर्णाच्याची. ज्ञानोबा सांगतात, जो तिन्ही वर्णाच्याच कानी लागला, बाकीच्यांना त्या ठिकाणी काही त्यांनी दिलं नाही. म्हणजे स्त्रियांना आणि शूद्रांना त्यांनी आपल्या अधिकारापासून वंचित ठेवलेलं आहे. ज्ञानोबा सांगतात, मज पाहता ते मागी लवणे, फेडावया गीतापणे, वेदू वेठला भलतेने सेव्य व्हाया. मला असं वाटतं की वेदातील ती जी उणीव आहे ती उणीव दूर करण्यासाठी वेदाने नवीन अवतार घेतला आणि गीतेच्या पोटी रिगून तो नाविन्याने प्रसिद्ध झाला. आणि नंतर गीतेचा अधिकार सर्वांना मिळाल्यामुळे आता तो सुद्धा काय झाला, सर्वांमध्ये प्रसिद्ध झाला. गीतेमध्ये मात्र पक्षपातीपणा नाही. गीता हा ग्रंथ सर्वासाठी आहे. म्हणून गीता हा ग्रंथ जो आहे, ज्ञानोबा वर्णन करतात की तो श्रेष्ठ ग्रंथ आहे. इथं वर्णन करतात, बाप बाप ग्रंथ गीता. बाप रे बाप, त्या गीता ग्रंथाबद्दल काय बोलावं? बाप बाप ग्रंथ गीता. जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जी ग्रंथी. ज्याच्यामधून आश्चर्य, भीती असे काही भाव व्यक्त होत असतात की बापरे बाप असं म्हणतो की एखादी काही वस्तू पाहिली, अरे बापरे, बापरे बाप असं पण म्हणतो की. तसं ज्ञानोबा या ग्रंथाबद्दल म्हणतात, बाप बाप ग्रंथ गीता. बापरे बाप, काय ग्रंथ श्रेष्ठ आहे. जो वेदी प्रतिपाद्य देवता, वेदामध्ये ज्या परमात्म्याने वेदाचं प्रतिपादन केलेलं आहे, तो श्रीकृष्ण वक्ता जी ग्रंथी. तो श्रीकृष्ण हाच ज्या ग्रंथामध्ये वक्ता आहे. म्हणजे याचा अर्थ मी मगाशी सांगितला की भगवंताने विचारपूर्वक अर्जुनाच्या मानसिकतेचं वर्णन केलेलं आहे. दुसरी गोष्ट, अर्जुन हा किंकर्तव्य विमूढ झाल्यामुळे तो त्या ठिकाणी शोकमग्न झाला. ज्ञानोबा त्या ठिकाणी असं वर्णन करतात की संजय आणि धृतराष्ट्र, जेव्हा संजय धृतराष्ट्राला सांगत होता की त्या ठिकाणी हे सर्व सैन्य एकमेकांच्या समोर आल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये शोकमोह निर्माण झाला, तेव्हा धृतराष्ट्राने संजयाला विचारलं की संजय, आता भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य या लोकांना पाहून अर्जुनाच्या मनामध्ये जो शोकमोह निर्माण झालेला आहे, यापूर्वी विराट नगरीवर आक्रमण केल्यानंतर, हल्ला केल्यानंतर त्याही युद्धामध्ये ही मंडळी होती. तिथं भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, कर्ण होता. मग हे असताना अर्जुनाच्या ठिकाणी शोकमोह निर्माण झाला नाही आणि आजच का निर्माण झाला? बरोबर आहे की नाही? त्याही युद्धामध्ये ही सर्व मंडळी होती. मग जर यांना पाहिल्यानंतर यांच्यावर अर्जुनाने नको होतं शस्त्र चालवायला, मग त्यावेळी शोकमोह निर्माण न होता आज कसं काय झाला, असा धृतराष्ट्राच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. तेव्हा तो प्रश्न अद्यावृत धरून संजयाने त्या प्रश्नाचं उत्तर असं दिलेलं आहे, हे आदिपुरुषाची माया ब्रह्मेया ही नयीची आया, म्हणून भुलविला ऐके राया संजयो म्हणे. संजय म्हणतो, राजन ही आदिपुरुषाची माया आहे, भगवंताची माया आहे. माया या शब्दाचा अर्थ इच्छाशक्ती असा इथं घ्यायचा. माया शब्दाचे अनेक अर्थ होतात, इथला शब्द इच्छाशक्ती असा आहे. भगवंताची इच्छाशक्ती अशी अतुलनीय आहे, जी ब्रह्मदेवाच्या सुद्धा आटोक्यात येत नाही. ब्रह्मे याही नयीची आया, ब्रह्मदेवाच्या आवाक्यात येत नाही, आटोक्यात येत नाही. म्हणून त्या इच्छाशक्तीने म्हणून
भुलविला ऐके राया संजयो म्हणे. ज्ञानोबराय म्हणतात अर्जुन भुलला नाही, तुम्ही हा विचार सोडून द्या. अर्जुन हा भुलविला गेला. अर्जुन काय गेला? भुलविला गेला. आणि अर्जुन भुलविला गेला. आता अर्जुन का भुलविला गेला असं कोणी म्हणेल की नाही? भगवंताला काय पडलं होतं अर्जुनाला भुलवायचं? त्याचं कारण असं होतं की हे जे युद्ध होतं हे धर्मयुद्ध होतं. धर्म आणि अधर्माच्या मधलं युद्ध होतं. न्याय आणि अन्यायाच्या मधलं युद्ध होतं. दैवी आणि आसुरी संपत्तीच्या मधलं युद्ध होतं. सज्जन आणि दुर्जनाच्या मधलं युद्ध होतं. त्यामुळं धर्माच्या बाबतीमध्ये, सज्जनाच्या बाबतीमध्ये, न्यायाच्या पक्षामध्ये संख्या 7 अक्षौहिणीची होती आणि प्रतिपक्षामध्ये संख्या 11 अक्षौहिणीची होती. बहुमत कुणीकडे असतं पहा बरं का जरा थोडंसं. भगवंताने हा विचार केला की या युद्धामध्ये जय हा धर्माचाच होणार आहे. यतो धर्मस्ततो जय महाभारताचं प्रसिद्ध वाक्य आहे. तत्वज्ञान देत असताना अधिकाराचा खूप मोठा विचार केलेला आहे. अनधिकारी माणसांना हे तत्वज्ञान दिलं गेलेलं नाही आहे परंपरेमध्ये. अर्जुनाने काय सांगायचं ते सर्व सांगितलं की देवा जर मी या ठिकाणी हे या गोत्रजांना मारलं तर वध करून गोत्रजांचा वसवटा होणी दोषांचा तू जोडीला अशी मज हातीचा दुर्युवशी. देवा तू मला प्राप्त झालेला आहे, तू माझ्या हातातून निष्ठून देशील जाशील, हे मला पाप लागेल, यामुळे संकर होईल, असं होईल तसं होईल, हे सर्व त्याने सांगितलं. आणि शेवटी सांगितलं देवा म्हटले मला वाटतं आता युद्ध न केलेलं बरं, त्यापेक्षा भिक्षा मागून पोट भरलं बरं, असं म्हणून त्याने हातातली शस्त्रास्त्र टाकून दिली आणि तो मोकळा झाला. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने जेव्हा विचारलं देवा म्हटले मला काही समजेन असं झालेलं आहे, माझी बुद्धी म्लान झालेली आहे, इंद्रिय शिथिल झालेली आहे, इच्छाशक्तीचं हनन झालेलं आहे, काय करावं काही समजेन असं झालेलं आहे. याच्यामध्ये योग्य काय आहे, मी युद्ध करावं की न करावं, याच्यात श्रेयस्कर काय ठरणार आहे. यत् श्रेयस्यान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वं प्रपन्नम. देवा मी तुमचा शिष्य आहे, मी तुम्हाला शरणागत आहे, याच्यामध्ये जे योग्य असेल ते कृपया तुम्ही मला सांगावं, अशी विनंती अर्जुनाने भगवंताला केल्यानंतर तिथून पुढे भगवंताने 11व्या श्लोकापासून गीता सांगायला सुरुवात केली. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. अरे मी तुला हे तत्वज्ञान सांगितलं. कच्चित येत श्रुतम पार्थ त्वयी काग्रेन चेतसा कच्चित ज्ञान समूह प्रनष्ट असते धनंजय. अरे बाबा मी तुला हे सांगितलं नीटनेटकं ऐकलं ना. अथवा माझारी गेले सांडी विखुरी का उपेक्षेवरी वाळूनी सांडिले. अरे बाबा मी तुला सांगतोय मी तुझ्या सारख्या वयाचा आहे, मित्रत्वाने आपण राहतो म्हणून त्याच्याकडे तू दुर्लक्ष तर केलं नाही ना, तुझ्याकडून त्याची उपेक्षा तर झाली नाही ना.